नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅथ्स 1चं पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे सुरुवात करू. त्यातला हा पहिला भाग. प्रत्येक चॅप्टरला इंट्रोडक्शन असतं आणि या पार्टमध्ये आपण लेट्स रिकॉल अंडर मध्ये जे 9वीचं आतापर्यंत आपण शिकलो किंवा याच्या आधीच्या क्लासमध्ये जे शिकलो ते रिकॉल करू, त्याची उजळणी करू, ते आठवून बघू. त्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. या चॅप्टरमध्ये अगदी सुरुवातीला काय शिकायचं आहे तर मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता या मेथड 9वी मध्ये आपण शिकलो. सबस्टिट्यूशन मेथड किंवा एलिमिनेशन मेथड. याच्या व्यतिरिक्त तिसरी जी आहे ती 9वी मध्ये ग्राफिकल मेथड शिकायची आहे. आणि आपल्याला स्ट्रेट लाईनचे ग्राफ, मग ते पॅरलल ऍक्सिसला असो की ती लाईन पॅरलल नसो, आपल्याला ग्राफ हे 4 पॉइंट्स घेऊन काढता येतात. एक सोपस मेथड आहे क्रेमर्स मेथड, ती सुद्धा आपण शिकू. इक्वेशन that can be transformed in the linear equation into variables. आता इक्वेशन्स जे आहेत जे आपल्याला बघितल्याबरोबर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल वाटत नाही, पण त्यांना आपल्याला ट्रान्सफॉर्म करता येतं आणि त्यातील जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या किमती काढता येतात. ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता ऍप्लिकेशन मध्ये जे वर्ल्ड एक्झाम्पल आहेत, हा जो भाग आहे थोडासा कठीण भाग या चॅप्टर मधला आहे. निश्चितच आपण तो सोपा करून शिकूया. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. आता रिकॉल करूया. पहिले तर डेफिनेशन. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल कशाला म्हणायचं? an equation which contain two variables. आता गणित कसं आहे, त्याच्यामध्ये एक्स वाय आहेत की एम एन आहेत की पी क्यू आहेत की ए बी आहेत, कोणतेही दोन व्हेरिएबल्स. आणि हा एक महत्वाचा भाग, अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग द व्हेरिएबल. त्या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या टर्म्स राहतील, 2 राहतील, 3 राहतील, तर त्या प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे ती 1 असली पाहिजे. जसं उदाहरणार्थ एक टर्म घेतली 2x आहे, दुसरी आहे -3y फॉर एक्झाम्पल. याच्यामध्ये डिग्री प्रत्येक टर्मची 1 आहे, याचा पॉवर जो आहे तो 1 आहे. इट्स कॉल्ड ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. या दोन कंडिशन्स. आता जनरली आपण जनरल इक्वेशन हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल साठी लिहितो. दिस इज द जनरल फॉर्म. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर जनरल फॉर्म का शिकायचा? तर जेव्हा आपण अनेक उदाहरणांचा उल्लेख करू शकत नाही त्यावेळी आपण जनरलाइज
एक इक्वेशन लिहितो आणि त्या संबंधी इथे हे जे कोइफिशियंट दिसतात एक्स चा ए, वाय चा बी आणि सी कॉन्स्टंट, हे सगळे रिअल नंबर्स असतील. म्हणजे कोणताही नंबर असेल, इथं जास्त कन्फ्यूज व्हायचं काम नाहीये. अँड ए बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. म्हणजे काय? एकाच वेळी, म्हणजे अर्थातच एखाद्या वेळी ए 0 राहील किंवा बी 0 राहील, पण एकाच वेळी ए आणि बी 0 राहू शकणार नाही. काय होईल? जर हे दोन्ही 0 राहिले तर या दोन्ही टर्म 0 होतील. सो कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मग हे इक्वेशनच नाही राहणार ना. म्हणून हे रेस्ट्रिक्शन लक्षात ठेवा. एकाच वेळी ए आणि बी हे 0 राहू शकणार नाही. आता जनरल फॉर्म मध्ये हे एक इक्वेशन आहे 3x इज इक्वल टू 4y मायनस 12. आता जर आपण 4y ट्रान्सफॉर्म केला, -12 ट्रान्सफॉर्म केला, तर ते त्याचे साईन बदलतील. आणि मग लिहू आपण 3x minus 4y plus 12 is equal to 0. This is a general form of this equation. केव्हा केव्हा पुढं आपल्याला या जनरल फॉर्मचं काम पडतं. आता एक थोडीशी गोष्ट लक्षात घ्या की इक्वेशन ऑफ टाइप ax plus b is equal to 0. आता इथं बघा एकच व्हेरिएबल आहे. आता तुम्ही म्हणाल दोन नाही आहे, मग टू इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकणार नाही. होतं कसं? बिकॉज आपण हे इक्वेशन y नसल्यामुळं त्याचा कोएफिशियंट 0 घेऊन ती टर्म लिहू शकतो. झाले दोन व्हेरिएबल आणि दोन्हीही कोएफिशियंट x आणि y चे ऍट ए टाइम 0 नाही, एक आहे. अशा वेळी एक जरी व्हेरिएबल असेल तरी त्याला आपण इक्वेशन इनटू व्हेरिएबल म्हणू शकतो. ओके. आता एक ऍक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. याच्यामध्ये बघा इक्वेशन्स दिलेले आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की इज द इक्वेशन ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आहे की नाही, यस ऑर नो, एवढंच. थोडस त्याच्यावर डिस्कस आपण करू. एकाच मार्काचा हा प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये राहू शकेल की बाबा दिलेलं एक्झाम्पल आहे, लिनियर इक्वेशन आहे की नाही, इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही. आता बघा सिंपल टेस्ट, दोन व्हेरिएबल आहेत, हो आहे. किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. आता प्रत्येक टर्मची डिग्री बघा, याची 1, याची 1, याचा पॉवर म्हणजे इथं डिग्री 1 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. यस. दुसरं उदाहरण बघा, 3 टर्म्स आहेत. पहिला जो टर्म आहे त्याची डिग्री 2 येते, म्हणून हे दुसरं जे कंडिशन आहे फुलफिल नाही होत, म्हणून हे नाही, नो. त्याच्यानंतर इक्वेशन घेऊ की इथं हे जे व्हेरिएबल आहे एक्स वाय याची डिग्री मात्र 1 आहे, त्याच्यामुळे इथं हे यस, दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथं बघा दोन व्हेरिएबल आहे, एका वेळी एक्सचा कोएफिशियंट जरी 0 असला तरी बी हा 0, बीचा कोएफिशियंट आपला वायचा कोएफिशियंट हा 0 नाही. त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. यस. त्याच्यानंतर बघा एक्स वाय, इथं वायचा कोएफिशियंट 0 जरी असला तरी आपण म्हणू शकतो की हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. एस, आन्सर इज एस. आता इथं जरी तुम्हाला या इक्वेशन मध्ये वाटत असला तरी एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल्स आहे डिनॉमिनेटरला, आणि जेव्हा आपण जनरल फॉर्म लिहितो तेव्हा ते आपल्याला कुठं पाहिजे? न्यूमरेटर मध्ये पाहिजे. मग अशा वेळी आपण इथं याचा पॉवर 1 जरी असला तरी मग त्याला जर आपण न्यूमरेटर घेतला तर एक्स टू द पॉवर -1 होईल, डिग्री -1 झाली. त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असू शकत नाही, कारण दुसरी कंडिशन फुलफिल नाही होत. सो दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे थोडस व्हेरायटी एक्झाम्पल पार्ट. टर्म्स किती आहेत इथं? 1, 2, 3. आता ही जी पहिली टर्म आहे इथं एक्स इंटू वाय,
आता या एक्झाम्पल मध्ये पॉवर 1 आहे. त्या 1 जेव्हा आपण म्हणजे ऍड करतो तेव्हा त्याची डिग्री पहिल्या टर्मची 2 होते. जरी इथं एक्स वाय वेगळे असले तरी डिग्री या टर्मची 2 होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो इन दिस वे देर आर मल्टिपल एक्झाम्पल बेस्ड ऑन धिस टॉपिक. याच्यावर 1-2 मार्काचा तुम्हाला प्रश्न निश्चितच येऊ शकेल. जनरल फॉर्म मध्ये लिहा किंवा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे की नाही हे ओळखा. हे मात्र आपण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता हा शब्द काय आहे सायमल्टेनियस? आतापर्यंत एक इक्वेशन आपण बघितलं, याची डेफिनेशन आपण बघू. when we think about two linear equation, two इथं हा शब्द इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ऍट ए सेम टाइम, एकाच वेळी जर 2 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा जर आपण विचार करत असू, म्हणजे अभ्यास करत असू, त्या सिस्टीमचा आपण अभ्यास करत असू. उदाहरणार्थ बघा, इथं हे एक इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स लिनियर आहे. आणि मग या सिस्टीमला या 2 उदाहरणां मिळून आपण एक नाव देतो, याला म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स. दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे सिंपल आहे, 2 इक्वेशन घेतले त्याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. आता ज्या पद्धती आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी घ्यायच्या आहेत, ह्या 9वीचा भाग आहे बघा. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता हे जर तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यासायचं असेल तर 9व्या वर्गाचं मॅथ्स 1चं पेज नंबर 82 वर ही सगळी पद्धत व्यवस्थित सांगितलेली आहे. मी इथं तुम्हाला एक उदाहरण घेऊन आपण ती पद्धत समजून घेऊ. इलिमिनेट करायचं. तर इलिमिनेशन कशाच, याच्यासाठी आपण एक सॉल्ड एक्झाम्पल घेऊ, पेज नंबर 2 वरचं. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, हे पहिलं आणि हे दुसरं. तर सोल्युशन लिहिताना जी आपली इलिमिनेशन पहिली मेथड आहे ती घेऊ. तुम्ही सुरुवातीला काय करायचं की हे स्ट्रक्चर लक्षात घ्या. 9वीत तुम्ही आता तुमचं लक्ष असेलच की पहिले आपण इक्वेशनला नंबरिंग करतो. लक्षात ठेवा, एक्स पहिले वाय नंतर इक्वल टू कॉन्स्टंट, अशा प्रकारे लिहिल्यानंतर नंबर करायचा. दुसरं जे इक्वेशन आला आपण 2 नंबर नेमिंग करू. आता इथं जी स्ट्रॅटेजी आहे ती लक्षात घ्या की आपल्याला इलिमिनेट काय करायचं. हे तर एक तर एक्स इलिमिनेट करायचा किंवा वाय इलिमिनेट करायचा. आता हे आपल्यावर अवलंबून आहे. अर्थातच आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर काय इलिमिनेट होऊ शकतं हे आपल्याला ठरवायचं आहे आणि हा अभ्यासाचा विषय. उदाहरणार्थ बघा, इथं इलिमिनेट करताना एक्स आणि वाय ची कोइफिशियंट बघायची. इथं एक्सचा कोइफिशियंट 5, एक्सचा कोइफिशियंट 3. आता यांची बेरीज वजाबाकी ऍडिशन सबट्रॅक्शन करतो म्हटलं तर इलिमिनेट होऊ शकत नाही. आता इथं बघा -3 + 1. आता इथं जर 3 असते तर काय झालं असतं, -3 + 3 गेट कॅन्सल, म्हणजे वाय इज इलिमिनेट हिअर. मग हा विचार आपल्याला करावा लागेल की काय इलिमिनेट होतं आणि मग आपल्याला एक स्टेप घ्यावं लागेल जी आपण ठरवली की इक्वेशन 2 ला आपल्याला 3 न गुणायचं, म्हणजे हे कोइफिशियंट सारखे करा. हे पहिली स्ट्रॅटेजी, स्टेप नंबर 1. मग आपण गुणलं काय होईल, 3 3 9, 3y आणि 3 2 6. नेम दिस इक्वेशन. कसं मिळालं तिसरं, ऑन मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 3. आता
अर्थातच आपण पुढच्या डिस्कशन मध्ये हे दुसरं घेणार नाही, कारण याच्यावर आपण एक ऑपरेशन केलं. आता आपण कन्सिडर करू फर्स्ट अँड थर्ड. आता हे झालं, दोन्ही एकत्र लिहिले. आता आपल्याला दिसतं की या दोन इक्वेशनची जर ऍडिशन केली तर काय होईल, वाय इलिमिनेट होतो. मग पुढची स्टेप आपण घेऊ. नाव लेट अस ऍड इक्वेशन 1 and 3. आता याची ऍडिशन कशी करायची, तर दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहायचं, प्लस लिहायचं आणि एक लाईन मग द्यायची. आता याची ऍक्च्युअल डिव्हिजन आपला ऍडिशन करू आपण. काय होईल, इथं 14x आणि इथं 14, हे काय होईल, गेट कॅन्सल. आता इथं बघा, इलिमिनेट झाल्याबरोबर आपल्याला असं इक्वेशन मिळतं की ज्याच्यात फक्त एकच व्हेरिएबल आहे. ओके, आणि वी कॅन सिम्पली सॉल्व फॉर एक्स. आणि आता तुमचे टीचर कसे शिकवतात की ड्यू बाय क्रॉस मल्टिप्लाइंग. आता हा जो भाग आहे, हा भाग ऍक्च्युअली तुमचा एफ मध्ये झालेला आहे. आता इथं आपण बाय क्रॉस मल्टिप्लाइंग म्हणजे 14 कुठं घेतले, डिनॉमिनेटरला घेतले आणि 14 1s are 14, so therefore we write x is equal to 1. आता ही जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू आता 1 किंवा 3 किंवा 2 मध्ये, हे आता कन्फ्युजन नाही की 1 किंवा 2 कशात ये, आता आपण ते ठेवू शकतो. सबस्टिट्यूटिंग x is equal to 1 in equation 2, जे सोपं वाटेल ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रिप्लेस करायचं x ची व्हॅल्यू 1. काय होईल, या x च्या ठिकाणी 1 आपण रिप्लेस केल्याबरोबर लक्षात ठेवा की व्हॅल्यू जेव्हा आपण ठेवतो आपण ती ब्रॅकेट मध्ये ठेवतो, तर त्याचा अर्थ होतो गुणाकार. वी मल्टिप्लाय 3 and 1, so we get 3 plus y is equal to 2. Now simple transformation. Transform this 3 to the right. We write y is equal to 2 minus 3. That gives us minus 1. So in this way we get the value of x as 1, y as minus 1. We write solution that x is 1 and y is minus 1. आता इथं हे लक्षात घ्या की अजून एक वेगळी पद्धत आहे, ऑर्डर पेअरच्या द्वारे सुद्धा आपण ती लिहू शकतो. We write solution as order pair xy is equal to in parenthesis 1 comma minus 1. अशा प्रकारे सुद्धा आपण सोल्युशन लिहू शकतो, किंवा लिहायचं सोल्युशन इज 1 comma minus 1 इन द ब्रॅकेट. ओके, अशा प्रकारे इलिमिनेशन पद्धत आपण लक्षात घ्या. लक्षात ठेवायचं की x इलिमिनेट होतो की y इलिमिनेट होतो हे बघायचं. आता नेहमी ऍडिशनच करावी लागेल असं काही जरुरी नाही आहे. इन केस इफ वी हॅव हिअर प्लस साइन, मग आता प्लस करून तर 3y 6y झाले असते. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागलं असतं, सबट्रॅक्ट करायचं असतं. आणि ते उदाहरण आपण पुढे जेव्हा येईल तेव्हा सबट्रॅक्शन कसं करायचं, त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं हे आपण बघू. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड लक्षात घ्या. आता सबस्टिट्यूशन मेथड ही मागच्या वर्षी आपण शिकलो, पेज नंबर 85 वर 9व्या वर्गात आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिसेल. ओके, आणि शक्यतो त्यातले उदाहरणं आपल्या, कारण हे 10वीच्या पेपर मध्ये सुद्धा एक 2-3 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपल्याला ते रिवाइज करणं जरुरी आहे. आता ही पद्धत आपण थोडी लक्षात घेऊ. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. आता इथं एक अजून गोष्ट लक्षात ठेवा की मेन्शन केलं असेल की बा या पद्धतीनं सोडवा, तर तुम्हाला त्याच पद्धतीने सोडवावं लागेल. दुसऱ्या पद्धतीने सोडवलं तर मार्क नाही भेटणार, हे एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा. ओके, आता सबस्टिट्यूशन मेथडची स्ट्रॅटेजी काय.
काय विचार करायचा? मागच्या वेळी आपण एलिमिनेशन मध्ये शिकलो विचार करणं. आता सबस्टिट्यूशन मध्ये काय विचार करू? तर आपण हे लक्षात घ्यायचं की या मध्ये काय करतो, तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलच्या रूपामध्ये आपण लिहायची. आता एक व्हेरिएबल दुसऱ्या स्वरूपात सॉल्व केल्यानंतर आपल्याला ते सॉल्व करणं सोपं केव्हा जाते? त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्या इक्वेशन मध्ये कोणत्या कोइफिशियंटचा व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा 1 आहे. आता इथं बघ 5 -3 3 1. त्यामुळे हे इक्वेशन आपल्या कामाचं आहे सबस्टिट्यूशन साठी. आता राईट y इन टर्म्स ऑफ x. आता कसं करू आपण बघू. सेकंड मेथड. पहिले तर आपण इक्वेशनला नाव द्यायचं हे विसरू नका. पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन. आता इथं जर आपण विचार केला तो लिहू. लेट अस राइट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2 as y is equal to 2 minus 3x. आता काय केलं आपण? y एक्सप्रेस केला x च्या रूपामध्ये. ओके. किंवा सॉल्व फॉर y इन टर्म्स ऑफ x. आता ही जी व्हॅल्यू आहे याला 3 इक्वेशन म्हटलं. आता हे लक्षात घ्यायचं नाही कारण याचा उपयोग केला आपण. आता ही व्हॅल्यू आपण 1 मध्ये ठेवू. पुट दिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. आता 1 मध्ये हा जो y आहे या ठिकाणी आपल्याला ती ठेवायची. कशामध्ये ठेवतो आपण? इन ब्रॅकेट. बघा इक्वेशन, हा जो y आहे ब्रॅकेट मध्ये आपण y ची व्हॅल्यू रिप्लेस केली. काय दिसेल तात्काळ बघा की इथं फक्त x दिसतं. सबस्टिट्यूशनचा हा फायदा होतो की आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळतं. आता हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आपल्याला सहज सोडवता येतं. आणि लक्षात घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडवता येत नाही आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये सिंपल गोष्टी लक्षात ठेव. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडवताना पहिले पॅरेंथेसिस सोडवायचं, म्हणजे ब्रॅकेट काही असेल तर ते सोडवायचं. आता मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळं आपल्याला या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. आता हे पहिलं काम केलं आपण, ब्रॅकेट सोडवा. आता या ठिकाणी काय होतं, लिनियर इक्वेशन मध्ये फ्रॅक्शन नाही आहे, म्हणजे डिनॉमिनेटर नाही आहे. आणि तो जर असेल तर पहिले डिनॉमिनेटर 2 नंबरनं हटवायचं, डिनॉमिनेटर काढून टाकायचं. आणि कधी कधी काय राहतं की डेसिमल राहतं, डेसिमल पॉइंट राहतो, तर तो सुद्धा आपण काढला पाहिजे, म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशन हे सॉल्व करायला सोपं जातं. आता आपण इथं हा ब्रॅकेट सोडू. बघा 3 2 6, या मायनस मुळे प्लस झाला, काय झालं 9x. आता ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं की दोन साइड पैकी लेफ्ट साइड मध्ये लाईक टर्म्स जर असतील तर त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. 5x 9x किती होईल? 14x. आता -6 तसेच ठेवले, 8 तसेच ठेवले. ट्रान्सफॉर्म द कॉन्स्टंट ऑन वन साइड. या पद्धतीमध्ये काय करतो की व्हेरिएबल एका बाजूने घेतो आपण, कॉन्स्टंट एका बाजूने घेतो. याला ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो. आता हे करत असताना एक सिंपलचा लॉ आहे की जी टर्म आपण हलवतो, म्हणजे कशा बॉर्डर आपली कोणती इक्वल टू, या बॉर्डरच्या अलीकडे आणि पलीकडे जात असताना, राईट टू लेफ्ट और लेफ्ट टू राईट जात असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्या टर्मचं साइन बदलवायचं.
म्हणजे प्लसचं मायनसचं प्लस, सिंपल आहे. आता -6चं ट्रान्सफॉर्मेशन करू आपण, ते झालं +6. आता हे ऍड केलं आणि नंतर क्रॉस मल्टिप्लाय करू. ओके, आपल्याला काय मिळेल 1. आता x ची व्हॅल्यू मिळाली. आता जे आपण स्ट्रॅटेजी एलिमिनेशन मध्ये वापरली तेच इथं वापरायची. आता हे आपण 1 किंवा 2 मध्ये ठेवू किंवा 3 मध्ये ठेवू. तर इथं 3 मध्ये याच्यासाठी की y = च्या स्वरूपात आहे, त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू सिंपली भेटून जाते, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन करावं नाही लागणार. y, आता x ची व्हॅल्यू काय ठेवायची 1, ब्रॅकेट मध्ये ठेवा, मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा 2 - 3. आता इथं काही आता सांगायची जरूरत नाही आहे तुम्हाला. इथं जर साईन वेगळे असतील, याला प्लस आहे याला मायनस आहे, इक्वल टू नाही, प्लस नसलं म्हणजे प्लस. जेव्हा डिफरंट साईन्स असतात तेव्हा काय करायचं, मोठ्यातून छोटी सबट्रॅक्ट करायची आणि जो बिगर नंबर असेल त्याचा साईन देऊन द्यायचं. 3 2 गेले, 1 राहिला आणि बिगर नंबर 3 -1. So answer is -1. Now write down the solution or solve example 2 on page number 2. आता हे बघा, इथं 3x + 2y = 29, 5x - y = 18. आता हे सॉल्व करताना आपण पहिले नंबर देऊ, पहिला आणि दुसरा. आता लेट्स सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. आता हे डिसिजन काय घेतलं, पुन्हा तेच कारण आहे, -y, आणि याचा कोइफिशियंट 1 आहे, तर इथं बरोबर. आता हे कंप्लीट करण्यासाठी तुमच्या टेक्स्टमध्ये बॉक्सेस येतात आणि पेपरामध्ये हे जे फ्लो डायग्राम्स आहे ही महत्वाची आहे, त्याच्यामुळे हे उदाहरण घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आता मल्टिप्लाय इक्वेशन 2/2, कारण आपल्याला काय म्हणायचं आहे, इलिमिनेशन वापरायचं आहे, म्हणजे हे कोइफिशियंट सारखे करायचे आहे. इलिमिनेटिंग बाय म्हणजे इथं आपल्याला हे जे कोइफिशियंट आहे हे सारखे करायचे आणि म्हणून याला 2 न गुणू. आता इथं 2 न गुणा, इथं 2 न गुणा, इथं 2 न गुणा. त्यासाठी तुम्हाला ब्लँक हे जे रिकामे खोके दिले आहेत याच्यामध्ये लिहायचे, इथं 2 न गुणलो, इथं 2 न गुणलो, इथं 2 न गुणलो. आता 5x × 2 10x - 2y = 36. आता बघा, इथं आपल्याला तिसरं इक्वेशन आणि पहिलं जे इक्वेशन आहे याच्यामध्ये हे जे 2y - 2y आहेत हे काय होतील, इलिमिनेट होतील. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल, वी हॅव टू ऍड दिस इक्वेशन. सो ऍडिंग 1 and 3, हे ऍड करण्यासाठी आपण ते पुन्हा एका खाली एक लिहू. हे पहिलं, हे तिसरं, याच्या गॅप भरू. आता ऍडिशन करण्यासाठी आपल्याला एक लाईन द्यावं लागेल, आणि तुम्हाला माहित आहे दिस गेट कॅन्सल, अँड इथं बेरीज होईल 13x आणि इथं याची बेरीज होईल 65. ओके, नाव सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय. सो वी राईट x = 5. we have to substitute in equation 1. सो 1 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 5 ठेवायची इथं, म्हणून 3 × 5. आता हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आता इथं हे मल्टिप्लाय करा, इथं किती होतील 15, ट्रान्सफॉर्म. सो 2y = 29 - 15. So we write answer as 2y = 14 and cross multiply 14/2, that is 7. So finally write down the solution as value of x is 5 and value of y is 7. So this is the solution of the given simultaneous equation.
by elimination method. Now one last example, this is a special case. असे जे उदाहरणं आहेत हे स्पेशली आपल्याला पटकन ओळखता येतात. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन इन विच कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आर इंटरचेंज. मग आता ते कसं इंटरचेंज म्हणजे बदललेले असतात. एक्स आणि वायचा कोएफिशियंट हा बदललेला असतो, म्हणजे ते सारखे असतात. ते कसं, हे उदाहरणातून एक्झाम्पल घेऊ आपण. इथं हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यांना नंबर दिला. आता जे स्पेशल केस म्हटलं हे कशी ओळखायची शेवटपर्यंत लक्षात घेऊ आपण. एक्स चा कोएफिशियंट 15 आणि वाय चा कोएफिशियंट 15 हे कसे आहेत, सारखे आहेत. इथं बघा वाय चा आणि एक्स चा हे सारखे आहेत. आता इथं एखादं नवीन उदाहरण जरी असले, हे दोन सारखे असले, हे कोएफिशियंट सारखे असले, समजा तर स्पेशल केस आहे. आणि हे थोडस मग कसं थोडं जास्त मार्काचं गणित विचारलं जातं, किंवा म्हणजे हे गणित थोडं लेंदी आहे. आणि म्हणून मग आपण ते कसं सोडवायची त्याची एक सोपी पद्धत आहे की वी हॅव टू ऍड अँड देन सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. एक वेळा ऍडिशन करा, एक वेळा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील आणि ते सिंपल असतील. आणि ते सिंपल इक्वेशन मग तुम्ही इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन मेथडनं तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानं ते सॉल्व्ह करायचे आणि व्हेरिएबलच्या व्हॅल्यू लिहायचे. आता या एक्झाम्पल मध्ये काय करू, लेट अस ऍड द टू गिवन इक्वेशन. एका खाली एक लिहिले, एक रेस दिली आणि यांची टोटल केली. बघा ही 32x आणि 32y आणि याची 32. आता इथं एक लक्षात ठेवा की हे गणित एवढं सोपं आहे की तुम्हाला सांगतं की या 32 न डिवाइड करायचं. आता हा नंबर बरेच वेळा वेगळा येईल, 32 येतो असं नाहीये, पण 32 न डिवाइड होणारा कुठला तरी नंबर हा इथं येत असतो. त्याच्यामुळं जर डिव्हिजन होत नसेल तर समजायचं की आपली ऍडिशन वगैरे कुठंतरी गडबड आहे. सो हिअर वी हॅव टू डिवाइड बाय 32. So dividing both sides of this equation by 32. त्याच्यामुळे 32 निघून जाईल आणि मग काय राहील, x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता याला थर्ड इक्वेशन नाव द्या. आता मी सांगितलं की सबट्रॅक्ट करायचं. आता एकातून दोन काढा किंवा दोनातून एक काढा, ॲज यू विश. आता सबट्रॅक्ट करताना मात्र लक्षात ठेवा की हे जे खालचे टर्म्स आहे याचे जे साइन आहे ते बदलवायचे. हा मायनस घ्यायचा, प्लस असला तर मायनस घ्यायचा, प्लस असला तर मायनस घ्यायचा, प्लस असला तर मायनस घ्यायचा. म्हणजे नवीन जे साइन आहे ते हे घ्यायचे, हे प्लस विसरून जायचे. हे फार मोठं काम आपल्याला सबट्रॅक्शन करताना करावं लागतं. आता 15 मायनस 17x, वी नो दॅट इज मायनस 2x. इथं ग्रेटर नंबर आहे 17y तर प्लस येईल आणि इथं पॉझिटिव्ह आहे मोठा नंबर, सो पॉझिटिव्ह. आता इथं बघा हे 10 आहे जरी असले तरी 2 सांगतो की वी हॅव टू डिवाइड बाय 2. डिवायडिंग बाय 2, इथं मायनस मायनस प्लस आणि 10/2 दॅट इज 5. चौथं. आता आपल्याला सिंपल इक्वेशन मिळाले. आता हे तर सहज सॉल्व आपल्याला करता येतं. इथं बघा एक्स आहे मायनस एक्स आहे, हे गणितच सांगतं की दोन्हीची जर ऍडिशन केली तर एक्सचं इलिमिनेशन होतं. म्हणून मग आपण वी हॅव टू ऍड दिस 3 and 4. आता एका खाली एक लिहू आणि ऍड केल्याबरोबर हे कॅन्सल होईल. इक्वेशन वाय वाय दॅट 2y इज इक्वल टू 6, क्रॉस मल्टिप्लाय y इज 3. आता हे y ची व्हॅल्यू आहे 3 किंवा 4 मध्ये टाका, तुम्हाला x ची व्हॅल्यू सहज मिळेल. सो we put the value, place this value in equation 3. आता हे 3 इक्वेशन आहे, याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काय ठेवायची 3. Now transform this 3 to the right. We write 1 minus 3. We write x is equal to minus 2.
So in this way, we get the solution xy is equal to minus 2 comma 3 is the solution. So this is the special type of सायमल्टेनियस इक्वेशन. आणि कसे ओळखायचे हे सहज 4 मार्क तुम्हाला देऊन जाते. आता ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, काय काय करावं लागतं ह्या स्पेशल केसमध्ये वेन द कोएफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आर इंटरचेंज. याच्यामध्ये व्हाईल सॉल्विंग सच इक्वेशन ऍड अँड सबट्रॅक्ट द गिवन इक्वेशन. मी सांगितलं एक वेळा बेरीज करा, एक वेळा वजाबाकी करा. वी गेट टू सिंपल इक्वेशन. 2 सिंपल इक्वेशन 3 and 4 मिळाले. नंतर सॉल्व देम फॉर एक्स अँड वाय. जे व्हेरिएबल्स आहेत त्या एक्स वायच्या व्हॅल्यू काढा, फाइंड अ सोल्युशन. आणि नंतर मग सगळे एक्झाम्पल गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आन्सर चेक करायचं, टॅली करायचं. आणि ते टॅली कसं करायचं हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिळू, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट करायचा आहे आणि तो आपला व्हिडिओ नंबर 2 राहील. थँक्यू.